समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडीद्वादशं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं पुष्टिकायस्य समन्नस्य पादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा मूर्ति उपासनेला दृढकाल वागे गुरुदेव संतासी सदा सत्कर्म योगी वेदांत पावे सर्वामुखी मंगल
प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादला पावन झालो चराचरी मी कला कुसरी कायचनेने बोलतो अतिवचने बालिका एका जनार्दनी तुमचा दास सदांची आस पुरवावी. माझे ज्ञानोबराय यांना वंदन करतो. माझे तुकोबराय हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबाचा आणि शिवबाचा महाराष्ट्र ओळखला जातो. या तीनही महानिवृत्ती यांनाही वंदन करतो. याशिवाय या आपला जो नाम महोत्सव सोहळा आहे रामानंद मामा बाबा त्यांच्या पुण्यतिनिमित्त अनेक गावोगाव हा नाम महोत्सव सोहळा साजरा होत आहे. त्यांना मनपूर्वक नमन करतो, कारण त्यांच्या कृपा आशीर्वादानं चिंतन करायची संधी मिळाली, सेवा मिळाली. त्यांना मी मनपूर्वक नमन करतो. याशिवाय 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी इथं कीर्तन श्रवणाला आलो होतो मी. 25-27 वर्ष झाले असेल तेव्हा बहुतेक सगळा महाराष्ट्राचा भाग असा माझा एक माझं ऑब्झर्वेशन आहे. तर त्यांची संधी मिळाली, त्यांना मी मनपूर्वक नमन करतो. याशिवाय असं एकही गाव शिल्लक नाही आहे की ज्या गावात माझ्या ग्रामदैवत आमचे हनुमंतराय भक्ती ज्ञान उपासना कशी करावी खऱ्या अर्थानं भक्ती करण्याचं माध्यम शिकवणारे आमचे हनुमंतराय यांना वंदन करतो. शरण शरण हनुमंता चैतन्य महाराज यांना मनपूर्वक पुनश्च नमन करतो. याशिवाय आमचे हरिभक्त परायण स्वामी हरीश चैतन्य महाराज पळसखेडकर ज्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे त्यांना मी मनपूर्वक नमन करतो. याशिवाय आपलं गुरुदेव आश्रम कोथळा तालुका मानवत हे तीर्थक्षेत्र सदृश्य अशा प्रकारचं पावन पवित्र अशा प्रकारचं गाव आहे. या गावाला वंदन करतो, नमन करतो. याशिवाय सर्वच माझे ज्ञानोबा तुकोबा आपल्या सर्वांना वंदन करतो. ठाला विठा माझे मारुतीराव महाराज दस्तापूरकर त्यांचा कृपा आशीर्वाद लाभला, त्यांची सेवा करायची संधी भेटली. आमचे मारुतीराव महाराज दस्तापूरकर यांनाही वंदन करतो. याशिवाय माझे मोतीराम महाराज फळेकर त्यांनाही वंदन करतो. याशिवाय माझे रंगनाथ गुरुजी परभणीकर ज्यांचा कृपा आशीर्वाद लाभला आहे असे रंगनाथ गुरुजी परभणीकर कीर्तन केशरी, वेदांत केशरी आणि अजून काय काय उपाधी सगळ्या उपाधी देऊन जी शिल्लक राहते ते आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर यांनाही वंदन करतो. याशिवाय बाबाराव महाराज किर्लेकर त्यांच्या कृपा आशीर्वादाने कीर्तनाला उभा राहिलो ते बाबाराव महाराज किर्लेकर यांनाही वंदन करतो. ठाला विठा भक्तायसे जाना जे देही उदास गेल्या आशा पाश निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जंदना माता पिता निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडवणे देवी तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहे घातल्या भय नरक जाणे. आमचे तुकोबाराय सांगतात तुकोबा कोण
ज्यांच्या घरी वेदांत पाणी व्हायचा अशा प्रकारचे माझे तुकोबाराय पाचवा वेद लिहिणारे माझे तुकोबाराय असे आमचे तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय. आणि आपला आजचा अभंग भक्तीचं महात्म्य सांगणारा भक्ताचं महत्व सांगणारा हा असा अभंग आहे. आणि आपण ज्या भक्तांच्या ज्या पावन जीवात्म्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित करतो त्यातला एक भाग आणि या भक्ताच्या लक्षणामध्ये त्यांनी तुकोबाराय सांगतात की भक्त कसे असतात. कारण भक्त कोणाला म्हणायचं वरवर दिसणं हे पांढरे कपडे घालणं फेटा घालणं माळ घालणं गंध लावणं हे धोतर दिसणं सगळं हे फसवणं लय सोपं हे वेश काय भुरलासी वरली रंगा ऊस डोंगा परी रस नवे डोंगा काय भुरलासी वरली रंगा. हे वरचा रंग आहे ना हा देखावा आहे. अंतर्मन हे अंतर्मन जे निर्मळ आहे त्या निर्मळ अंतःकरणात देव येऊन बसतो देव येऊन बसतो देव राहतो देव वास करतो. आणि अशी सतत भक्ती करते भंडारा डोंगर. आता उद्या परवा कीर्तन माझं भंडारा डोंगर आठवण झाली 13 तारखेला 13. तर हे भंडारा डोंगरात हे नामस्मरण चिंतन करायचे म्हणून मी दास सतत पांडुरंगाचं नामस्मरण सतत सत्कारायचे आम्ही लोक विचारायचे तुम्ही काय करता तर काय नाही आम्ही ते देवाचं नाव घेतो विठ्ठल 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 जळी स्थळी काष्टी तेच घडलंय आम्हाला ते नाव घेतो आणि सतत तेच करतो. हे काय करतो काय चाललंय काय नाही आम्ही भक्ती करतो. आम्ही देवाची भक्ती करतो. आम्ही दैवाचे दास पंढरी आहे. आम्ही देवाची भक्ती करतो. आणि मग लोक जे अज्ञानी लोक असतात त्या लोकांनी तुकोबारायांना हा प्रश्न विचारला की भक्त कसे असतात याचं उत्तर देण्यासाठी तुकोबाराय सांगतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारणी. विषय काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार हे षडविकार येतात. हे पहा प्रत्येक माणसाच्या ठिकाणी हे विकार कमी अधिक प्रमाणात असतात. पण ते विकार आपण पांडव बरोबर डायव्हर्ट करायचे पांडव बरोबर वळवायचे. आपण म्हणतो काही दूध उतू गेलं कृष्णार्पण म्हणतो का बाबा दूध उतू गेलं कृष्णार्पण का भक्ती करायला भक्ती केली ना आपण देवाला अर्पण करा. ते विषय आपला असतात ते नारायण स्वरूपाचा विषय करायचे आणि ज्याचे विषय नारायण स्वरूप होतात त्यांना पांडुरंग परमात्मा अंतकाळी सांभाळतो. त्याचं कारण आहे श्वासा इतके मोजेले हरिनाम. प्रत्येक श्वासाने रामकृष्ण 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 आपण म्हणलं ना तर पांडुरंग परमात्माला आपला सांभाळ करावाच लागतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडून दे. आणि तुकोबाराय काय सांगतात शेवटचे जाणार की तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहे आणि घातल्या भये नरका जाणे. आपण चांगल्या कामाला सहकार्य केलंच पाहिजे. करता करिता अर्ध पुण्य होईल. तुम्ही कोणतेही चांगलं काम करा कोणतेही काम करा चांगलं वाईट दोन्ही सुद्धा. वाईट काम केलं अर्ध पाप तुम्हाला लागणार मला म्हणायचं आणि चांगलं काम केलं अर्ध पुण्य तुम्हाला लागणार. म्हणून आपण फक्त प्रोत्साहन द्यायचं फक्त पैसा नाही द्यायचा फक्त प्रोत्साहन द्यायचं आणि प्रोत्साहन द्यायचं आपल्याला अर्ध पुण्य लागतं. म्हणून आपण सतत रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे. आणि हा आपण थोडक्यात भावात आपल्याला पाहायला भेटतो. तर आपला हा नाम महोत्सव सोहळा आणि कदाचित उद्या सुद्धा परस्पर या ठिकाणी आपले काही मंडळ जाणार असते असं माझे रोल आहे. तुम्ही काय माझी कारण उद्या परस्परला मोठा काय नाही. तर या ठिकाणी हरिभक्त परायण स्वामी हरी चैतन्य महाराज पळसखेडकर यांना मी वंदन करतो. याशिवाय आपला हा जो कीर्तन महोत्सव आहे गुरुदेव आश्रम कोथळा तालुका मानवत. कारण कोथळा अनेक असताना माझ्या राज्यात बसलेलं गाव आहे. चांगल्या प्रकारचं धर्म कार्य करणारं गाव कोथळा जे गाव आहे त्याचं कारण आहे मी तो उभा म्हणून वाक्य बोलत नाही. तोंड धरेपणा यासारखा शब्द उच्चारण हा माझा स्वधर्म नाही. सरळ 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 जायचं खरंच. कारण ह्या गावचा अनुभव मी स्वतः घेतलाय.
कारण गावगाव माळी फुकट द्यायला जातो मी, अगोदर विकत देत होतो माळी. आणि मग इकडं पारडी गाव आहे, पारडी गावचा सप्ताह चालू आहे मला कळालं. आणि पारडी गावला माळी द्यायसाठी मी जाऊ लागलो. साधारणतः ती वेळ 5:30ची वेळ असेल पहाटची. आणि ती जात असताना तिथून मला लांबून तिकडून हित लावा झाला काकडा भजनाचा. बहुतेक ते आपल्या सत्यवाबाई पाटे बहुतेक त्या फार वीरांनी छान गातात. आता मला आठवत नाही कोण म्हणजे नाही ना, पण छान तिथून ऐकू लागलो. पहिलं तो गे गाव गोगत आहे ऐकू लागलो. ते ऐकलं गाडी मग मोटरसायकल तिथपर्यंत म्हणजे त्या वड्यापर्यंत काय नदी वड्या काय तिथपर्यंत गेली. तिथून मग पुढे ती वीरांनी संपली समजा. मग हळूहळू सापडत गेलो. त्यावेळेपासून माझ्या मनात ओढ निर्माण झाली, अरे आपण तरी ह्या गावात जायला पाहिजे. नंतर एक दिवशी आलो होतो तुमच्या गावात, काकडा भजनाची समाप्ती दिवशी आलो. आणि ते काकडा भजन ऐकायला जेवू लागलो होतो. थोडा उशीर झाला. आणि मग काकडा भजन नेमकं भजन संपला तरी येऊन पोहोचलो मी. असो हे गावाची ओढ मला परंपरागत असली पाहायला भेटते. त्यामुळे आमचे हरिभक्त परायण रामेश्वर महाराज पाते यांनी सेवा दिली, त्यांना मी मनपूर्वक वंदन करतो. त्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी यांचा योग लागला. याशिवाय आपल्या या भागातले संन्यास दीक्षा घेणारे परम पावन अशा प्रकारचे महात्मे पुरुष यांना मी वंदन करतो. याशिवाय आमचे तुकाराम महाराज चोपदार पाते यांनाही मनपूर्वक नमन करतो. याशिवाय आमचे विनयकरी बाबा त्यांनाही आपल्याला मनपूर्वक नमन करतो. आमचे मृदंगाचार्य बाबा काय नाव आहे, श्याम महाराज पाते खराबे, त्या दिवशी आपली भेट झाली. तर श्याम महाराज खराबे यांनाही मनपूर्वक, पारडीकर यांनाही मनपूर्वक वंदन करतो. आमचे मदन महाराज जो जुने चोपदार आपले पळसखेड महाराजांचे, कारण आपण जुनं नव्याला आपण धरूया, जुन्याला आपण धरूया, त्यांनाही मी मनपूर्वक वंदन करतो. याशिवाय आमचे हरी चैतन्य महाराज टाकळांचे, त्यांच्यासोबत मी कीर्तन ऐकायला चालू होतो. म्हणजे 25 वर्ष वाक्य बोलवा ती कीर्तन ऐकायला चालतो. आमचे हरीश महाराज चैतन्य यांनाही वंदन करतो. याशिवाय आमचे गायराचार्य महाराज, नाव काय, बापूराव महाराज खराबे यांनाही मी वंदन करतो. आणि अजून मला हेच वाक्य बोलायचं होतं की सुंदरसा आवाज आहे, कदाचित प्रकृती किंवा आवाज बरोबर नसा म्हणून थांबला असा माझं असं विचारधारा आहे. ज्यांना मी वंदन करतो. याशिवाय मग आश्रम महाराज आश्रम महाराज चकवे यांनी मला चकवा दिला, तर त्यांनाही मी नमन करतो. याशिवाय या गावातील भजनी मंडळी यांना आपल्या सर्वांना नमन करतो. आमच्या ताई मनीषाताई पाते चांगल्या वारकरी बाई आहेत, त्यांना वंदन करतो. मारुतीच्या मंदिराच्या समोर खरे द्वादशी त्यांचं जेवण होतं बघा. मी द्वादशी त्या आपल्या कार्यासमोरच्या काकडावाणी वरची माडी काहीतरी भाग आहे, त्यांनाही वंदन करतो. याशिवाय आमच्या सत्यभामाबाई पाते आणि श्रीमंतराव पाते महाराज, याशिवाय आपले सर्वच वारकरी मंडळी ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई आपल्या सर्वांचं वंदन करतो. ठालावे माझे जनाबाई मुक्ताबाई तुम्हाला विशेष नमन यासाठी की तुम्ही काही भक्ती केली आहे. तुमचं गाव सोडून इतकं विशिष्ट वातावरणात परिस्थिती अनुकूल नसताना, आणि लक्षात ठेवायचं अनुकूल परिस्थिती असल्यानंतर परमार्थ करणं लय सोपं आहे, त्यात विशेष काहीच नाही. पण प्रतिकूल अवस्था असताना हे पावसाची मना कशी आणि इतकं डिस्टन्स ओलांडून इतकं तुम्ही परिश्रम घेऊन इथपर्यंत आलात. आणि खरं वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकाची क्षमा बाबा, खरा वारकरी संप्रदाय तारण्याचं काम आमच्या जनाबाई मुक्ताबाई करतात. स्वतः जळतात, स्वतः परिश्रम तोशीस लागून घेतात, आणि इतकं तोशीस लागून वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे ज्ञानोबा तुकाच्या जोडीनं सांभाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मनपूर्वक नमन करतो. याशिवाय सर्वजण माता भगिनी सर्वांना नमन करतो. ठालावे याशिवाय आपला हा नाम महोत्सव
तो सोहळा आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर कुठं सुद्धा जेवढे मला अखंड आनंद सप्ताह सोहळे, नाम सप्ताह सोहळा, शिवनाम सप्ताह सोहळा किंवा धर्म कार्याचा कुठलाही कार्यक्रम मला समजला तर त्या ठिकाणी 4 रुपये माझी देणगी गेली पाहिजे किंवा माझी 4 रुपये देणगी जाते. नम्रपणे मला अहंकार नाही सांगायचा. अहंकाराचा वारा न लागू राहत असा माझ्या विष्णूचा स्वाभाविक असेल. 4 रुपये देणगी प्रत्येक गावात जाते आणि गेली पाहिजे, हा माझा रोल आहे. म्हणून या ठिकाणी ही सेवा आहे. तर माझी नम्रपणे विनंती, महाराजांना यावं आणि प्रसाद घेऊन जावा, पाकिट पैसे घेऊन जावं. बर चालेल तुमच्या सोयीनुसार. भाला विठा तर आपण भक्त ऐसे जाणा. भक्त कसे आहेत, भक्ताचं महात्म्य काय, भक्त कसे असतात आणि भक्ताचं चिंतन आपल्याला करणे अपेक्षित आहे. या भक्ताचं चिंतन करताना माऊली आजपर्यंत मी हजारो कीर्तन सोहळे ऐकले आहेत. यात काही दुमत असं कारण नाही. मी अज्ञानी आहे, पामर आहे. आलेल्या महाराजांनी एक वाक्य बोललो मी, तुम्ही नाही ऐकलं पण महाराजांनी ऐकलं. ते वाक्य हे बोललो की महाराज मला गायला जाणं बोललो वाक्य. आणि एकही शब्द खोटं बोलायचं नाही, एकही बोलायचं नाही. जे आहे ते 100% खरंच बोलायचं. ज्या स्टेपवर आहे ती स्टेप क्लिअर करायला पाहिजे. म्हणून आपण सतत रामकृष्ण 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 गायचे. कीर्तन सोहळे आपण खूप ऐकले तर, पण आजचं कीर्तन माऊली, आजचं कीर्तन फक्त समजून घ्यायचंय. 1 तास वेळ आला माझ्या अंदाजाप्रमाणे. फक्त आजचं कीर्तन प्रत्येक शब्द समजून घ्यायचंय आणि उद्यापासून पूर्ण आचरण करायचंय. आपला 1 तासाच्या कीर्तन श्रवणात उद्धार झालाच पाहिजे. कारण कीर्तन ऐकणं जितकं महत्व, ऐकणं तर महत्वाचं आहेच. कीर्तन ऐकणं पुण्य मिळतं, त्यात काय दुमत असं काहीच कारण नाही. पण कीर्तन ऐकून, कीर्तन श्रवण करून आपण आचरण केलं ना, ते पुण्य जास्त 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 परिसीमा वाढते. ब्रह्मभूत काय होतशी कीर्तन. एकाच कीर्तन आपला उद्धार झाला पाहिजे. आपण सतत रामकृष्ण, आता तुमच्या घरात काय मला माहित नाही समजा, पण माझ्या ते नसा रामकृष्ण लिहिलेलं ना, मग तेच तुमच्या भागात जे असेल ते असेल. तुमची म्हणू शकता मला काय नाही, काय असेल ते म्हणा, पण म्हणा, रिकामं राहू नका. काहीतरी तुम्ही जे असेल, ज्यावर तुमची श्रद्धा आहे ते तुम्ही त्याचं पालन करा. त्यात तुमचं निश्चित भलं होणार आहे. दुसरी गोष्ट, माझे ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई असं म्हणतील की महाराजांना 2 रुपये दिले ते देणार, पाकिट देणार आहे. बिना मुक्कालावाला मुख्याचे 2 रुपये लगेच देऊन टाकले हाराबद्दलचे. मग आमचं काय, तुमचं. प्रत्येक माझ्या जनाबाई मुक्ताबाईला, ज्ञानोबा तुकाला बारीक किंवा मोठी 2 पैकी 1 तुळशी माळ मोफत देण्यात येणार असते बरं का. हे आपण लक्ष द्यायचं. म्हणून आपण आपला उद्धार करायचा. आपला उद्धार करायचा एकच कारण, कीर्तन माध्यम कशाचं आहे माय? कीर्तन माध्यम हसी मजाक जोक विनोद नाहीच. मला माहिती आजचं कीर्तन उद्या मला सेवा भेटणार की नाही भेटली सुस्वागत आहे, काय अडचण नाही. पण माझा आत्मा आत्मा आहे ते सहज मला माहिती, सहज आपोआपच असं ते काही जमत नाही. हसी मजाक नको नाही, ते काही उद्धार साधन नाही. आपण सतत रामकृष्ण एकच कीर्तन आपण श्रवण केलं पाहिजे. आपला उद्धार झाला पाहिजे. मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. मी पांडुरंग परमात्माचा रूप आहे. पांडुरंग परमात्मा या ठिकाणी आलो मी. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. हे पंढरपूर आहे. मृत्यूलोकी एक नगर,
मृत्यूलोक एक नगर आहे. या मृत्यूलोक या नगरात येणारा प्रत्येक जीव माणूस नाही म्हणतो. माऊली माझा प्रत्यक्ष समजून घ्या, प्रत्यक्ष समजून घ्या. त्याचं कारण आहे की जीव कळतो जे बोलतो ना, खरं बोलतो ना, की प्रत्येक जीव या ठिकाणी आलेला आहे आणि प्रत्येक जीव जाणार आहे. हे फार मोठी शोकांतिका आहे. खरंच खरंच जगात फार मोठा आश्चर्य हे. सगळ्याला माहित आहे मला जायचंय, सगळ्याला माहित आहे मला जायचंय, पण त्याबद्दल सावध कोणीच होत नाही, कोणी सावध होत नाही. या मृत्यू लोक नगरामध्ये या मृत्यू लोकात फक्त एकच आणि एकच जगाच्या पाठीवर नर होऊन गेलेला आहे. एकच की ज्यानं काळाला पराभूत केलं, काळाला खाली बसवलं, तू बसवलं. आपली हिंमत आहे का? नाही नाही. कोट्यावधी रुपये देऊन एक सेकंद वेळ आपल्याला मिळणार, मला मिळणार नाही. पण माझ्या तुकोबा आहे नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला. जगाचा संहार करणारा ईश्वर दर्शन अरे पछाण देते. जगाचा संहार करणारा जो काळ आहे त्या काळाच्या डोक्यावर पाय द्यायचं सामर्थ्य आमच्या तुकोबाराचं. आणि खरा नर वीर शूर असा ते तुकोबार आहे. या तुकोबार आहे सांगतात किंवा कसं या मृत्यूलोक या नगरामध्ये ह्या कोथाळा तालुका मानूर यामध्ये आपला आपण उद्धार करायचं. रामकृष्ण म्हणून घ्यायचे. मी देवा पांडुरंग परमात्म्यापासून आलेलो आहे आणि पांडुरंग परमात्म्याकडे मला जायचं. हे कायमच प्रत्येक क्षणात आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला अहम ब्रह्मास्मी, मी देवाचं आपण देवाचं कोण हे पहा. आपण जर काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार काही विकार नाही लागू दिले, आपण शुद्ध परमात्मा. पांडुरंग परमात्माने आपल्याला या जन्मात कशा मनुष्य द्यायला कशा पाठले त्याच्यात पुन्हा आपल्यामध्ये सद्बुद्धी तयार झाली आहे की मला पुण्य प्राप्त करून घ्यायचे, मला नामस्मरण करायचे. पुण्य हे सद्बुद्धी तयार झाली आहे. लक्षात ठेवायचं, मी जर नामस्मरण करत नसेल, रामकृष्ण ओम नमः शिवाय हे काही म्हणत नसेल, काही म्हणत नाही तर माझ्यापेक्षा डुकर मांजरं कुत्रे सगळे बरे. उलट मी तो इथं जे कुत्रा आता मग पाहिलं मी, ते कुत्र कोण्या माणसाच्या 10 पट भाग्यवान आहे. शब्द ऐकून का, कोण्या माणसापेक्षा ते 10 पट भाग्यवान. यासाठी वाक्य बोललो मी की हे कुत्र्याला हे आमच्या गायी येतात, परमेश्वराचा अवतार असणार आहे. ह्या 10 पट भाग्यवान यासाठी की त्यांना श्रवण करायला मिळतं, श्रवणाचं पुण्य मिळतं. आणि मी जर श्रवण करत नसेल, नामस्मरण करत नसेल तर कुत्र्याचा डुकराचा माझं काय बदल आहे? उलट डुकर माझ्या 10 पट बरी यासाठी त्याला 4-4, 10-10 लेकरं असतात, संगोपन करतात आणि संसार आपोआप होतो. ते काय करायची गरज नाही, परमार्थ करावं लागेल. म्हणून आपला उद्धार आपण प्रत्यक्षाने केला पाहिजे. प्रत्यक्षात नाम शिंक जांभळी खोकला इतो काय येळवाय गेला. माऊली प्रत्येक क्षणाला आपण फक्त 10-12 घंटे 8 घंटे 4 घंटे 6 घंटे फक्त रामकृष्ण बरं नको, वाईट काय कोणाचं एक बी नको 2 बी नको. म्हणून आपण सद रामकृष्ण म्हणायचं. आणि रामकृष्ण म्हणलं तर आपल्या ठिकाणी भक्ती निर्माण होतेच. फक्त आपण आता तुमचं जे असेल ते बघा, मला ती चित्र बघायचं तुम्ही बदल समजून घ्या. आपण रामकृष्ण म्हणलं तर आपल्या ठिकाणी आपला उद्धार होतो. म्हणून तो पांडुरंग परमात्मा वाट पाहतो आपली. भक्ताची वाट जशी एखादी आई मुली जर सांगितलं बाई मी पण यायला बरं का, तर आई आपली काम करते पण कामात लक्ष नसतंय. ती लक्ष आपल्या बाळाकडे असते, आपल्या मुलीकडे असते. आता गाडी वाजली, माझी मुलगी गाडी पाहिजे दाखवते, सहज बाहेर गेल्यासारखं, पण जाणीवपूर्वक जाते. तसं प्रत्यक्षात रामकृष्ण म्हणलं पाहिजे. त्यात आपला उद्धार होतो. आपला उद्धार प्रत्यक्षात झालाच पाहिजे. भक्त कसे, आपण कसं पाहिजे, मी कसं पाहिजे. माऊली जगात कोण्या माणसाने कसं राहावं त्याचा प्रश्न, मग त्याच्या कुठलंच वक्तव्य करायचं नाही. कोणा टिप्पणी करायची मला अधिकार नाही. आणि मी माझी वाणी कशाला त्या कामाला घालून मी पाप पदरात पडून घेऊ. मला फक्त माझा उद्धार करायचा, फक्त मला माझा उद्धार करायचा आहे. म्हणून आपण रामकृष्ण काही असो आपण रामकृष्ण म्हणून. आणि तर आपण खऱ्या भक्तीचं माध्यम होतो.
कोणाचं कोण कसं वागलं याच्याशी काहीतरी घेणं नाही. ज्याचे कर्म ते बघून त्या आपलं काय करायचे म्हणून रामकृष्ण आणि तशा अर्थानं वागणारे माणसं भक्त असतात. जे माणसं रामकृष्ण होतात ना ते खरे भक्त असतात. मग तुकोबाराय सांगतात भक्त कसे असतात. पर्याय नाही. ज्या कामाला मी आलो का ते कामाला करावं लागेल. महाराजांनी मला 11 वाजता यायचं बरोबर 11 वाजून 2 मिनिटाला 5 मिनिटं अगोदर इथं उशीर राहिलो. जे काम आहे का ते काम अपडेट त्या कामाला राहिलंच पाहिजे. राहिलं आपण राम इथं कीर्तन सेवेला आलो मी तर कीर्तन सेवाच केली पाहिजे. तुम्ही इथं कशाला आलात. तुम्ही या ठिकाणी परमेश्वर प्राप्ती करून इथं म्हणजे इथं नाही म्हणत नाही. इथं म्हणत नाही. ह्या मृत्यू लोकात जन्माला आपण आलो हे आपण इथं आलोत कशाला. तुम्ही कोथळ्याला नाही आलात म्हणजे ते त्या त्यांना वाक्य बोललो तर तुम्ही तर आलात कशाला. आपला उद्धार करून घ्यायला आपण आलो. हे पहा तुम्ही स्त्री नाही पुरुष नाही 30 नाही 40 नाही कोण माझ्या नजरेमध्ये तुम्ही परमेश्वराच्या वाटेवर निघालेली वाट सोडली. मी जो पाहतो ना मी कोणालाच पाहत म्हणजे मी पाहतो तुम्हाला वाटतं मी 30च्या बाहेर पाहिलं 40च्या पण नाही. फक्त मी काय पाहिलं आत्माराम पाहिलं पांडव परमात्मा रूप आहे. हा पांडव परमात्मा आता ह्या रूपात नटलेला आहे. ह्या रूपात इथे चाललाय आणि असं ते त्या रूपात विलीन व्हायला म्हणजे आपण रामकृष्ण म्हणलं पाहिजे. म्हणून आपला आपण उद्धार करून घ्यायला पाहिजे. तेच उद्धार करणं आपलं आवश्यक आहे. दुसरं तिसरं कारण काहीच नाही. म्हणून आपण हे रामकृष्ण म्हणताना माऊली तुम्ही एकलेच आहे. मी मलाच माझं बोलायचं तुमचं नाही बोलायचं मला की मी एकलाच आहे. यथा काष्टची काष्ट समुद्रामध्ये 2 लाकडानं त्या वाऱ्याला वाहत येतात आणि लाकडं वाहत आल्या ते लाकडं जवळ येतात. जवळ जेव्हा लाकडं आले तर लाकडं तेव्हा त्यांचं प्रेम असतं का नसतं. तेव्हा लाकडं वाऱ्यामुळे दूर जातात. तसं दूर गेला दुःख वाटतं त्यांना नाही का. तसं मी वागतो. बायकोबद्दल प्रेम नको मुलाबद्दल प्रेम नको. आता ह्या जन्मात माझी बायको आहे. गेल्या जन्मात ती पाल उंदीर साप मुंगस कोणतरी होती. आता मी नवरा वाटतो
त्या देहाचं. गेल्या जन्मात उंदीर, साप, कुत्रा, गाय, कुत्रे असं कुत्रे होतो मी. दैव योगाने नरदेह प्राप्त झालाय आणि दैव योगा नरदेह झाला तर तिला माझी या लिंगात जन्म मिळालाय, नर या जन्मात जन्म मिळालाय, मला जन्म मिळालाय आणि यथा काष्ट काष्ट या नात्यानं आम्ही जवळ आलो. किती दिवसाचे येतं? काही कालापुरते, काही कालापुरते. म्हणजे लग्नाच्या अगोदर आमची ओळख नव्हती, लग्नानंतर कदाचित मृत्यू झाल्यानंतर काही ओळख नाही. मला पण रामकृष्णाचे आसक्ती जी आसक्ती आहे, आसक्ती कोणाची नको, कोणाचं बहीण भाऊ काय 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 काहीच नाही. माझे माता पिता बंधू बहिणी मुळातच काकडा भजन आवडतं. आता मला कळत नाही जनाबाई म्हणतो शांत कशा बसतात तुम्ही, तुमचं ऐकायला मी आलो खरं म्हणजे बरं का. असो तर आपण माझं हे बा माऊली माझा मला उद्धार करायचं फक्त मला तुझी काही बरं तसं शब्द येत असते ते समजून घ्यायचं. तर मला माझा उद्धार करायचा आहे आणि मला माझा उद्धार करण्यात प्रसाद रामकृष्ण. आता मला विचारसागर लवकर घुसत नाही, चंद्रोदय घुसत नाही, ते मी ऐकायचं बद्दल आता मी घरी वाचतो समजून घ्यायचं पण ते लवकर घुसत नाही. माझं पाप असं मल विक्षेप आवरण असं असं म्हणतो मी. एकच आपलं कळतं फक्त एकच रामकृष्णाचं ओम नमः शिवाय असं मंत्राचं मंत्र काम करतं फक्त 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 तेच करतं काहीच नाही. कारण जगातला प्रत्येक माणूस माय बाप बहीण भाऊ सुद्धा कोणी कोणी तुम्ही सुद्धा कोणी सुद्धा कोणी सुद्धा कोणी सुद्धा हे जगातला प्रत्येक माणूस माझा कोणीच नाही, कोणीच कोणाचं नाही, कोणीच कोणाचं नाही, कोणीच कोणाचं नाही. प्रत्येक जण आपला आपला स्वतंत्र आहे. जीवाच्या अर्थानं वाटतो बरं, जीवाच्या अर्थानं वाटतो बोलतो मी. म्हणून लक्षात ठेवायचं तुम्हाला तुमचा उद्धार करणार, तुमचा उद्धार करायला कोणीच येणार नाही, कोणीच येणार नाही, कोणीच येणार नाही. तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही काही काम करा, कामामध्ये काम राम राम. तर हे भवश्रम आपलं निघून जाईल. आपल्या दुःखापेक्षा सुखाची अनुभूती होईल. रामाच्या नावाची दुई अनुभूती हो, त्या अनुभूती अवश्य असतेच. म्हणून लक्षात ठेवा जगातला कोणी तुम्हाला सहकार्य करा फक्त एकच माझा पांडव परमात्मा आणि तिचा नियंता एकच असतो. तो आपल्या मदत करेल. पण कधी करेल तर तुम्ही सतत नामस्मरण सतत रामकृष्ण सतत म्हणलं तर तुम्हाला मदत करेल. मग तुम्ही रामकृष्ण म्हणलं. जग कसं आहे माहिती आहे का? स्वार्थी मायेरी माया जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोण झाल्या ही न शक्ती नाक डोळे गळती सानोन्या कळते रांडा पोळे बाईल म्हणता खरं मरता तरी बरं नाशियले घर गुंगोन्या तुका म्हणे मज नवती कोणी एका चक्रपाने वाचूया दूध चक्रपाने वाचूया. हे बघा माऊली जगाच्या पाठीवर आपला उद्धार करायचा तर फक्त एकच नामस्मरण नमस्कार फक्त संसार असावं, संसारी असावे असून नसावे. राहायचं घरात. आता मी घरात राहतोच ना,
कोट्यावधीचं घर आहे, भरपूर बांधकाम आहे, भरपूर खोल्याचं, भरपूर कोणाचं माहिती असेल असं मानतो मी. आमच्या त्या ताईला माहिती आहे, सत्यवान ताईला पाहिलं असेल असं मानतो मी. 23 खोल्या आहेत, भरपूर वेळ, भरपूर असं आरशासारखं घर आहे. पण ते घर देहाचं आहे. बरं मी घरात किती दिवस राहील मला माहित नाही, कारण कोणताही आजार मी आजारी पडलो, आजारी म्हणजे खरा आजारी, तर बायकोचा मला असं म्हणेल, माझा विश्वास आहे, बायकोचा म्हणेल ह्या काय नासून तू काय सुनेला असं व्हायचं तसं व्हायचं सुने म्हणेल. आणि जर तिने मला बाहेर काढलं, बाजारात खाली टाकलं घराच्या बाहेर, तर ते तिथं सुद्धा माझ्या हनुमंतराची पताका आहे, माझ्या दारात एकदम हनुमंतराची पताका आहे, ती पताका सावली माझ्या अंगावर पडेल. जर घरात जर बायकून ठेवलंच तर घरात सुद्धा 50 फुटावर माझ्या वारकरी संप्रदायाची पताका आहे. ते माझं वैभव आहे. 23 खोल्या माझं वैभव नाही, ती पताका हे माझं वैभव आहे. आणि त्या पताकाची सावली खाली जर माझा अंत कळाला, हनुमंतराच्या सप्त चिरंजीव हनुमंतराय 7 मध्ये त्यात जर माझा अंत कळाला, तर माझा पूर्ण विश्वास आहे की यग मला न्यायला येणार नाहीच. विश्वासित गुरु स्वामीवरील सगळं भोगता होईल. आणि म्हणून रामकृष्ण काय येणार नाही, त्याचं कारण आहे की श्वासा इतकी मोजेली आहे ना. रामकृष्ण मी गेली तुम्ही त्यांची पाहिला असेल, मी काय असं बोलणं गप्पा कोणाला सहसा मारत नाही. जरी माझं तर होला होला जेवढं विचारलं तितकं बोलायचं, असं मला ना ते चर्चा नाही वाटायचं. म्हणून रामकृष्ण म्हणजे तुम्हाला कोणी सोडणार नाही. हे सगळे दिल्या घेतलं सोबतीचं. बायको लेकरं दिल्या घेतात. बायकोला आपण भरपूर पैसे आणून द्यायलो, तर बायको माझा म्हणते. जर मुलाला वाटतं भरपूर पैसे पप्पा नाही तर पप्पा चांगले कशामुळं अशी जगात मला खूप माणसं भेटतील, खूप बाया भेटतील की नवऱ्याशी पैसे न आणल्यामुळं घरात काय कोण मला करत. अजून मला जास्त बोलायचं नाही, म्हणजे असतं समजा. म्हणजे मुलगा आहे बापाला कसं वागू शकतो, पत्नी पतीला कसं वागू शकते, पैसे नाही दिलं. पण ते आपल्या संसारात बोलायचं नाही. माझा मत तितकंच आहे, फक्त आपण रामकृष्ण तुम्हाला कोणी सोडणार नाही. पण कोण सोडणार आहे? माझे पंढरीनाथ पांडव परमात्मा. आणि तिचा नेता एक तुम्हाला सोडणार आहे. आणि त्याचं रात्रंदिवस आपण भजन केलं पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष शिव. म्हणजे आपण तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा, रामकृष्ण तुम्हाला जे हवं ते म्हणा, माझं मनाच वेळ काय म्हणा का, ही वेळ आहे नाम सुभरू सुखधाम जगत हरिनाम हे आपल्या नामाचं खरं बीज असून पाहिजे, बीज मंत्र असून पाहिजे. आणि ह्या प्रगट आपण हरिनामाचं प्रकटन झालं तर आपला उदारतो आपल्या हृदयात राम येऊन बसतो. आणि आपल्या हृदयात राम आला तर आपला उद्धार होतो. असं एकही नाही. तुम्ही वाईट अर्थानं म्हणा, चांगल्या अर्थानं राम म्हणलात ना. माझे जरा वाल्या पोळ्याला मारा म्हणता आलं. राम सांगू नये, मारा म्हणतात का? मारा का म्हणता आलं? त्याचं कर्म होतं. आणि ते कर्म असल्यामुळं ते कर्म जवळ जळत नाही, तर ते मारा ते रिपिटेशन झालं ना, ते माराचं म्हणा रामाबाबत. आणि पुण्य कर्म संपलं
पाप संपलं की नंतर पुण्य सुरू झालं, मग रामा 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 इतकं पुण्य वाढलं, इतकं पुण्य वाढलं, इतकं पुण्य वाढलं की त्यानं आमच्या वाल्मिक ऋषीनं जे लिहिलं त्यानुसार आमच्या रामचंद्र प्रभूला वर्तन करायला लागलं, वागावं लागलं. जन्माआधी लिखाण केलं त्याच्या प्रत्येक शब्दाकडे शब्दाकडे ते वागावं लागलं. अशा प्रकारे नामाचं अतिशय महत्व असलेलं पर्यंत माऊली ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. कशामुळे आपण दैवाचे येतं, आपण भाग्याचे कशामुळे तर आपण पांडुरंग परमात्माचे दास आहोत, सेवक आहोत. आपण पांडुरंग परमात्माचे वाटेवरचे वाटसेव आहोत, म्हणून आपल्याला जास्त आपण भाग्यवान आहोत. मला माझी बायको या आधी बायको भाग्यवान वाटते, यासाठी वाटते बायको नाही वाटत. शरीराची आसक्ती नाहीच, आज नाही, 30ला नव्हती, 20ला नाही, 40ला नाही, काही नाही सो नाही. का वाटते भाग्याची? कारण तुकोबराच्या पालखी सोहळ्यामध्ये देवघरात असेलच्या वेळेला तुकोबराची पादुका उतरा जमान ज्यांना असतो ते पादुका उतरायची, देवघरातली डोकं घ्यायची आणि एक मंदिराला प्रवेश करायची आणि त्या रथात ठेवायची. हा मान गेल्या वर्षी माझे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज दादासाहेब सोळंके, गंगा मसलेकर यांना मान मिळाला. आणि त्यांचं रक्त ज्यांना अनेक जन्म घेऊनचा जो मान मिळत नाही, तुकोबराचा सहवास मिळत नाही, त्याचं रक्त आपल्या घरात आहे आणि त्याचं रक्त घरात असल्यामुळं, म्हणून ते रक्त असल्यामुळं मला तुझं आपलेपणा वाटतं. शरीराची आसक्ती नाही, तर मधला सखी छान बोलते. शरीराचं आसक्ती नको. हे शरीर कसं आहे, रक्त मांस आपल्या मनाला प्रवेश करता मधला सखी बोलते, तसं शरीराची आसक्ती नकोच. हा देह नाशिवंत मधलासारखी आई झाल्यानं तर साधू संतासारख्या मुलं 100% निर्माण होतात. कारण गरोदरपणात आई कशा प्रकारचं वाचन करते, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, रामायण काय काय वाचते आणि ते वाचल्यानंतर ते परिणाम गर्भपन्न होतात आणि ते बाळ आपोआपच पुढं ज्ञानेश्वरी वाचायला लागतं, गाथा वाचायला लागतं. अशा प्रकारची परिस्थिती तयार होते. म्हणून आपण रामकृष्ण म्हणलंच गेलं पाहिजे, म्हणलं त्याशिवाय नको. तुम्ही हे पाय एक क्षणी वया घालू नका, कारण आयुष्य पुन्हा डबल नाही. आज तुमचं जे वय जे आहे 30-40 काय वय, लक्षात तुमचं इतकं लॉस झालाय. तुमचं वय 40 आता आहे तर 39 वर्ष तुमचं नुकसान झालंय. पुढे
प्रसिद्ध चोर होय का? इतका देव इतका हुशार आहे ना, चतुरात शिरोमणी गुण लावल्याची खाणे धन्य तोची विठोबा. मी विचार करतो, कारण मी 7 विषयात एम.ए. मराठी, हिंदी, इंग्रजी असं काय काय असं ते, पुन्हा डॉक्टर असून इतका विचार करतो. पण विचार केला तरी या डोक्यात येतं की आपण बाळाच्या लालसेनं आईकडे गेलं का तर आई आपल्याला पाना पाजते, आपलं अंग प्रत्यांग बाळाला देते. मला येतंय मला कळतं असं म्हणून तुम्ही जर ग्रंथ श्रवण करायला बसतान, ग्रंथ वाचायला बसतान, तर तुम्हाला काहीच कळणार नाही. एक शब्द अर्थ कळणार नाही. आपण ज्ञानेश्वर दररोज वाचतो, आपण आईच्या ममतेला ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्हाला कळतं. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा ऐसा बोलत्या ठीक आहे. शेवटी वाचीला जो कोणी जमीन त्याची लोटांगण, जनाबाई प्रत्यक्ष आपल्या लोटांगण घालतात म्हणजे ज्ञानेश्वरी महत्व किती असं. म्हणून आपण रामकृष्ण म्हणलं पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणलं तर तुमचा उद्धार होतो. आणि अशा वेळेला पांडुरंग परमात्मा आपल्या मागपुढी मदत करतो, आपल्याला मागपुढी सहाय्य करतो. म्हणून आपण तुकोबा आहे अभंगाच्या 2 चरणात सांगतात, विजय माणूस अडकला ना त्याचा फारच अडचण होते. हा व्यावहारिक अर्थ माझा घ्यायचा नाही बरं का, कारण प्रत्येक विषयात काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार असो, विषय वासना कोणते असा नको म्हणा, काळ आला जवळी. म्हणून आपलं काय माझंच म्हणायचं तर आपण सतत रामकृष्ण हे पाय यम कधी न्यायला सांगता येत नाही. मला माहिती आहे की मला कदाचित असं गावगाव जातो ना, सकाळी माझ्या घरून मोटरसायकल जातो समजा, कारण ड्रायव्हर इतक्या लवकर येत नसतं आणि इतक्या लवकर आलं तर टिकत नसतं. हा व्यवहारचा भाग असो भांगोरा नाही
माझा जन्म लय छोटा आहे, लय लहान आहे. आम्हाला जुनी एक कविता होती इंग्लिशमध्ये, सॉलोमन ग्रांटी बॉर्न ऑन मंडे वगैरे कविता होती, 7वीला होती. ती जवळपास 85ला होती, 82-83ला होती. तिचा अर्थ असा होता की सॉलोमन हा सोमवारी जन्माला, मंगळवार वाढला, बुधवारी लग्न झालं, ते मुलं बाळ झाले, मुंज झाली वगैरे झाली, आणि पुन्हा रविवारी मेला. माऊली आपले तेच आहे ना, माझं तेच आहे ना, मी एक दिवशी मरणारच आहे ना. म्हणून प्रत्येक आचरण माझं हे असतं की माझा मृत्यू जवळ आहे, माझा मृत्यू जवळ आहे, माझा मृत्यू जवळ आहे. मृत्यू जवळ यायच्या पहिले आपण आपलं धन कमवलं पाहिजे. धन हे पैसा पिसा धन नाही, हे तर खोटं आहे, हे काही कामाचं नाही. खरं धन हे रामधन, रामनामाचं धन हे आपण कमवलं पाहिजे. म्हणून हे पा माऊली, मी येडपट महाराज आहे. जगाच्या पोटी असं कोणताच तुम्ही महाराज पाहिलं नाही की स्वतः सगळं देऊन स्वतः गायक नसेल, गायकही मी आणतो. मृदंग माझ्याकडे मुलं आहेत ना, त्यांचं पाकिट माझं नीट करून लावतेच. सगळं आपलं इथं 10 रुपये द्यायचे, सगळ्यांना माळ द्यायच्या, सगळं असं सगळं कशामुळं? फक्त मला माझं हित करायचं, हित ते करावे बस, दुसरं हित काहीच नाही. पैसा हे पहा, पैसा कमवणं हित नाही, फक्त पैसा जिवंत राहायला, जीवन जगायला सहाय्यभूत घटक आहे, दुसरं काहीच घटक नाही. म्हणून आपण रामकृष्ण मला संत रामकृष्ण व्हायचं, त्याचं दुसरं काहीच नाही. माऊली, मला फक्त अभंगच पाठ असावा. मला फक्त आता ह्याच्यात हे नाव लिहिलं ना, शेवटच्या वेळेला अभंग लिहिलं शेवटचा याचा, तुम्हाला माहित नाही, पण मी सांगतो ना, एकही सगळं खोटं बघा, कुठे काही शेवटचा असेल, या काही 1000 कीर्तन पण अभंग या काही लिहिलेलं आहे पाठीमागे. अभंगच पाठ असावा का? अभंग पाठ असणे फारच प्राथमिक अवस्था आहे, फारच. खरं हे माऊली, ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई, मुक्ताबाई यांचे अभंग प्रत्यक्ष मी जगलं पाहिजे. तर ज्ञानोबा, तुकोबा यांचा अभंग मी जगला पाहिजे. अगोदर पाठ नंतर होईल, पाठ करणं महत्त्वाचं नाही, अभंग जगायचा, तसं वागणं किती अवघड आहे आमच्या जनाबाई मुक्ताबाईला माहित आहे असं मानतो मी. हे बघा, एखादी बाई जन्मली ना, बाळ जन्मल्यापासून 80-90 ती बाई मेल्यानंतर तिची राख जळत आहे, ती बाई जळते. आणि जेव्हा बाई घरी येतात ना, तेव्हा बाई म्हणतात की त्या जनाबाई बऱ्या होत्या बरं का, जनाबाई बऱ्या होत्या बरं का, हे शब्द पांडुरंग परमात्मानं ऐकायला जनाबाईला 80 वर्षे, 30 वर्षे, 40 वर्ष जळावं लागलं होतं. हे जळणं कोणी बघितलं नाही, त्याला बघितलं. हे जळावंच लागतं. जलो मगर दीपक जायचा, जळायचं, दुसऱ्याला प्रकाश द्यायचा, स्वतः जळायचं. त्रास सहन करता, हे त्रास सहन करता. म्हणून मी अभंग हा जगतो. जे तर कीर्तन करावे, ते तर अन्न न सेवावे. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जाना. तुका म्हणे द्रव्य देती घेती, तेही नरका जाते. मला कोणाशी मला कुठलीच तुलना करायची नाही, माझ्या पुरताच मतलब आहे. ज्या ठिकाणी कीर्तन करायचंय, ज्या ठिकाणी आता मी माळी घेऊन जातो, गावगाव जातो माळी घेऊन, तर माधुकरी मागून जेवतो. त्या मनीषाताईच्या घरी जेवलो, ते प्रसाद होता काकड्याचं समाप्त होती, म्हणून त्या घरी जेवलो मी. नाही ते मी माळी घेऊन जातो आणि तिथं मी माधुकरी मागून जेवतो. कोणतं बरं नको, वाईट काहीच नको. पहिल्या घरी दिली, स्वागत आहे, त्यांना अष्टगंध बुका माझ्याकडे जे आहे ती वस्तू द्यायची, पुढच्या घरी जायची गरज नाही. पहिल्या घरी नाही दिली, दुसऱ्या घरी जायचं, दिली, स्वागत आहे, नाही दिली, तिसऱ्या घरी जायचं, दिली, स्वागत आहे, नाही दिली, स्वागत आहे, चौथ्या घरी जायचं नाही. म्हणून आता मला बीपी शुगर आहे, बार पाणी प्यायलो, ही नाही शरीराची गरज आहे माझी. पण आपण समजायचं आज पांडुरंग परमात्माची अशी इच्छा आहे की सकाळी नाही जेवायचं, ठीक आहे, मग दुपार जेवण. म्हणून रामकृष्ण म्हणायचं त्याचं कारण आहे की आपला उद्धार करायचा. तुम्हाला सांगता माऊली, जर माझं पाप असेल, खरं बरं का, मला सांगतं, मला माहित नाही मी पुण्यवान आहे का नाही, तर पाप असेल तर कधी पहाटे माझा मृत्यू होईल. कारण मोटरसायकल चालताना ते वाहन येतात, ती 5ची वेळ असते, 5:30 वेळ तेव्हा कोणीच नसते. जर अपघात झाला, हेल्मेट असते,
पण आता झाला तर माझं पाप असं 100% त्या ठिकाणी मला मुक्ती येणार आहे. कारण काय सांगतात नाही बा, मी पुण्य करतो का पाप, तुम्हाला वाटतं मी पुण्य करायचो, हे फसवय. महाराज मी दुसऱ्या काहीतरी गेलं मला, मी कसा आहे तुम्हाला सांगा माऊली, फक्त माझ्या आई वडिलांना माहित होतं मी कसा आहे, नेमका खरा कसा आहे, बाकी कोणालाच माहित नाही. नंतर बायकोला माहित आहे थोडंसं नवरा आपला कसा आहे, थोडंसं म्हणणं पूर्ण नाही म्हणलं, कारण पुरुष नावाचा चालू असते मला ते पटत नाही. आणि खरं सांगा महाराज नेमकं कसं आहे हे ड्रायव्हरला माहित असतं, खरा कसा आहे. दुसरं कोण बायकोला एकच माहित नसतं, पण ड्रायव्हरला खरं माहित असतं. म्हणून आपण मी कसा आहे फक्त एकच आहे, फक्त रामकृष्ण रामकृष्ण, कोणतं बरं नको वाईट नको, एक नको दोन नको. कुठला आता गंधा बुक्का लावलाय त्याचे हार घातले, हाराचे पैसे लगेच देऊन टाकले, कीर्तन ठेवलं ते पैसे लगेच देऊन टाकायचे, नको मला नाही नाही घेतले उचलून द्यायचे, विषय नको आपल्याला, काही नको. आता मी माझं जीवन आणलेलं आहे. नाम संकीर्तन साधन पैसो लय सोपं हो, लय सोपं आहे, पण घेणारा विरळ आहे. कोणतरी एखाद्या लाखाच्या एखादा घेतो, कारण नाम घ्यायला काहीच लागत नाही. चरण स्पर्श केला, आपण दंडवत केलं, आपण साष्टांग दंडवत केलं, त्याला काहीच लागत नाही. फक्त एकच आहे, फक्त आपली मानसिकता पाहिजे, तयारी पाहिजे, आपला पुण्याचा प्रभाव पाहिजे. माऊली आता पंगत असते समजा, कुठल्याही अखंड हनुमान सत्ता सोहळ्याच्या पंक्तीमध्ये किंवा गरिबाच्या पोरीच्या लग्नाच्या पंक्तीमध्ये पत्रवाळी उचलायला ताकद लागत नाही, शक्ती लागत नाही. तुमची नाही, माझी जेवढी भक्ती पक्की आहे तितकी पक्की भक्ती पत्रवाळी उचलायला मदत करते. युग आडवाला माझा, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण, हा युग आडवाला हा पाप आडवाला. आपण पत्रवाळी बघतो पुढे निघून जातो, हे पाप आपला आडवं. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणून पाहिजे, प्रत्यक्षात रामकृष्ण म्हणून पाहिजे, दुसरं काहीच नको, काहीच नको, काहीच नको. म्हणून कीर्तन काहीतरी काहीच घ्यायचं नाही, काहीच घ्यायचं नाही, नाही घ्यायचं. आता पहिल्या काळात महाराज लोक घोड्यावर यायचे, ते सांगायचे महाराज आले तर महाराज घोड्यात हरभरे भिजू घाला, भरपूर खावाला हरभरे. नंतर डमणी द्यायचे, डमणी बैलगाडी छोटी असते ना टांग्यासारखी, मग महाराजांचे बाटू पहिल्याला बाटू खाऊ घाला. महाराज काय जावं येईल का, तुम्ही महाराज सत्कार करा, मला काय दिली नाही, हा तुमची भावना आहे आणि तुमच्या भावनेचा मी आदर करतो, मला काही नाव नाही दिसत, पण माझा नियम फक्त माझ्या पुरतच असतो. म्हणून हे पहा, देणारे घेणारे दोघे नरकात जातात. म्हणून द्रव्य घेतच नको, घ्यायला नको. मला सांगा, मी समजा महिन्याकाठी 10 कीर्तन केले, 20 कीर्तन केले, 20 वेळेला मी नरकात जायला अगोदर. तुमच्या गावात 4 सुट्टे असले समजा, तुम्ही फक्त 4 वेळा नरकात जाणार. तुम्ही देणगी दिले ना, ते देणगी दिले, ते 4 वेळा तुम्ही नरकात जाणार, मी 20 वेळा नरकात जाणार. तुम्हाला वाटतं महाराज चांगले तर पुण्यवान तर महाराज चांगले तर, हे खोटे. तुम्ही चेहऱ्यावर जाऊच नका, ह्या कपड्यावर जाऊच नका, हे सगळं फसवय, याचं काही खरंच नाही. अंतकर खरं आहे, खरं आपलं तर मग ती खरी फक्त. म्हणून रामकृष्ण म्हणा, रामकृष्ण त्याच्या पर्याय नाही. म्हणून आपण प्रत्यक्षाला नामस्मरण केल्याशिवाय पर्याय नाही. ठाला विठ्ठला का म्हणायचे बाबा, कशामुळं? लक्ष द्या माऊली, आपला अंतकाळ चांगला व्हावा असं वाटत असन, आपला उतार व्हावा असं वाटत असन,
आपली अधोगती होणे असं वाटत असेल तर आपण रामकृष्ण तुम्हाला बोलून बार तेच बोलायची गरज नाही. जे असं होम नशा काय असेल तुमचं तुम्ही म्हणत राहायचं. हे डबल बोलायची गरज नको, तुमचं म्हणत राहा. पण तुम्ही प्रत्यक्षात वेळ वाया घालूच नका नाही. तुम्ही रामकृष्ण मला तुमचा वेळ वाया घालू नका, कारण वेळ डबल येणार नाही. आता आजची तारीख आहे 1 वाजले समजा, आज 11 तारीख 12 काय असेल, 12 तारीख 9 तारीख 9वा महिना हे पुन्हा आयुष्यात आपल्याला येणार नाही डबल. हा साल बदल मग हेच येत, पण 26 येत, 27 28 काही येते पुढचं येत, पण हे येणार नाही. म्हणून आपण रामकृष्ण म्हणा, त्याच्या पर्याय नको. माऊली जे जात आहे त्यालाच कळतं नेमकं खरं दुखणं कसं असते. हजारो इंचवाच्या इंगळा डसल्या इतकं मरते समेत त्रास होतो. हजारो इंचव डसल्या इतकं मरते समेत त्रास होतो. हा त्रास नको असेल तर आपण रामकृष्ण तुम्ही लोकांवर अवलंबून राहूच नका. तुमचं कोणीच नसतंय, कोणीच तुमचं हे सगळे लोक खोटे येतात. समजा मी मेलो, मनुष्याचे काय आहे, देह काळाचा आहे, हे काळाचं ते जाणार कवा काय बघा. धन कुबेराचे काय इथं मनुष्य काय धनवान मनुष्याचा आठवला की मला जर असं वाटलं हा माणूस 1000 रुपये वाचतो, दवाखाना असते ना मोठा आजारी आहे, 1000 रुपये वाचते का, तर 1000 रुपये तसे देऊन टाकायचे. जसं सप्त्याला 2 रुपये देणं आवश्यक आहे, तसं एखाद्या 10 रुपयामुळं जर ते माणूस वाचत असेल 10 रुपये तसे द्यायला मला काय अडचण नाही. माझा असा रोल आहे की रणेर सरजवळ असलेले कोट्यवधी रुपये मी आहे तर ते पैसे येतात. मी गेलो ती रद्दी आहे. तुम्ही पोराला पैसे कमवून ठेवा ना असं मला म्हणायचं नाही. मी मुलाला किती कोटी कमवून ठेवत ना, जोडून या धन वेच करी नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा जाणत असेल. देवाला कळतं ना. माऊली तुम्हाला फसविणं लय सोपं आहे. तुम्हाला काय फसत आहे, उगा 1-2 घंटा गोड वागलं चांगलं गप्पा गोष्टी केल्या, हसी मजा केली, सगळं हसला, खळखळून हसला, महाराज भारी आधी 25,000 रुपये घेऊन गेला ना. तुमचेच घेऊन माझे घेऊन गेला का, तुमचेच गेला घेऊन. म्हणजे तुम्हाला इंजेक्शन दिलं ना मग अच्छा ते आमचे लड्डा डॉक्टर असायचे बघा. लड्डा डॉक्टर तुम्ही ह्याच भागात देता. लड्डा डॉक्टर द्वारकादास लड्डा जुने श्रीमंत लोक त्याच्याकडे जायचे आणि त्यांनी टोचलं आता बरं झालं. आणि आमच्या काळात समज होता की श्रीमंतच माणसं फक्त लड्डा डॉक्टरकडे जातात, म्हणजे श्रीमंत डॉक्टर समज होता. म्हणजे असो तर आपण रामकृष्ण म्हणायचं, दुसरं काहीच नको. तुम्ही जे तुमचे म्हणतात ना ते तुमचे नसतातच. मी गेल्यानंतर कळलं मला, मी गेलो माझी आत्या मामा काका तुमच्या असतात ना, ह्याला कळतं की रणेश्वर गेले वाटतं, गेले ठीक आहे. मग आता काय, आता आपल्याला आता मातीत जाणं होत नाही. आपण काय करू, आता माती सावडायला जाऊ, म्हणजे माती सावडायला जाऊ आपण. बरं ठीक आहे. मग ते मस्त नवरा बायको बहीण भाऊ लेकर बाळा गप्पा मारतात, खाणं पिणं सगळं असतं. उद्या सकाळी आंघोळ करणं, आंघोळ न करणं, 2 प्रकार समजा. आणि चहा घेणं, बिस्किट घेणं, काय घेणं, गप्पा मारणं मोकळं. आणि मोटरसायकल बसून त्या गावापासून येऊस तर जे गाव आहे त्या गावापासून गप्पा मारणं, सगळं 100% संसाराचंच ना. आणि तिथे काय तरी फक्त 10 मिनिटाचा उमाळा. 10 मिनिटाचा उमाळा म्हणजे त्या दारात गेलो आपण, दारात गेलं ते माणूस दिसायचे, माणूस मी दिसला आहे का, तेव्हा थोडंसं रडायचं नाटक करायचं आणि बस पुन्हा गप्पा सुरू करायच्या. तू पोरगी आहे का, नाही ते संसाराचा भाग, ते मला बोलायचं पण तसं सुरू करायचं. हे सगळं खोटं आहे. माझी बायको तितकंच करणार. जेव्हा गेलं कळलं तेव्हा थोडीशी रडण आणि पुन्हा आपल्याला कामाला लागेल. जे काम दररोजचे काम करीन, तर सगळं काम माझं सरळ करायला रचायला ती अनुमोदन देईल. अनुमोदन करतो मला. म्हणजे लोक म्हणले ना आता आवरात होता ती शांत राहील म्हणजे त्याचा अर्थ काय झालं, होकार आला. शांत राहिल्याचा अर्थ काय झाला, होकार आला. ती अनुमोदन देईल. म्हणून माझं कोणीच नाही. म्हणून रामकृष्ण म्हणजे अंतकाळीला शेवटच्या क्षणाला आपण पांडव पर्वत आपल्याला सांभाळ पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण से निकले. माझा पांडव परमात्मा माझ्या अंतकाळी माझ्या सोबत राहणार आहे.
माझा पांडुरंग परमात्मा अंतकाळी माझ्यासोबत राहणार आहे आणि पांडुरंग परमात्मा जर माझ्यासोबत असेल तर यमाला याची गरज नाही. नाही, कारण एका वेळेला एकच राहील ना शरीरात, आपल्या आपल्या एकच राहील. यम येईल तर पांडुरंग परमात्मा नाही घेणार, पांडुरंग परमात्मा आला तर यम याची गरज नाही. मी तो अल्पमती हीना, मी तो अल्पमती हीना. चांगलंच आहे हो, चांगलंच आहे, चांगलंच आहे, चांगलंच आहे. अहो त्याने नामामुळं राक्षस मुक्त झाले असं नाही, तर राक्षसचा राजा मुक्त झाला. तुम्हाला सांगा, रावणा इतकी भक्ती मला वाटत नाही कोणी केली असेल. रावणा इतकी भक्ती कोणी केली असेल मला वाटत नाही. महादेवाची पूजा करता जर एखादं कमळ कमी पडलं तर स्वतः शिर कापायचा आणि महादेवाला समर्पण करायचं. आपलं बोट निसतं जर बोटाला थोडंसं टाचणी टोचली तर आपण हुसूस करतो. आपलं पूजेकडे लक्ष लागत नाही. आरती थोडीशी पोळाली आपल्याला, आपलं लक्ष लागत नाही, पोळाली हुसूस झाली असं आपण म्हणतो. काय चित्त कुठे गेलं? म्हणजे इतका भक्तिवान रावण, फक्त रावणाचा एकच प्रॉब्लेम तयार झाला. मुक्त केलं राक्षस म्हणून बोलायलो, एकच प्रॉब्लेम तयार झाला, फक्त रावणाचं आचरण नव्हतं चांगलं. थोडस आचरण नव्हतं चांगलं नव्हतं, म्हणून रावण आदोगतीला पावला. म्हणून आपण हे बघा, भक्ती कराच. भक्तीबद्दल, भक्तीविना काय कशा नाथ महाराजाचा हरिपाठाला बघा आपला. भक्ती जर नाही तर काहीच नाही. तुम्ही भक्ती कराच आणि त्यावर आचरण करा, वागणं एक गोष्ट. भक्ती कमी करा, पण तुमचं वागणं. जेव्हा मी पंढरपूरला जातो ना, त्यावेळेस मी पांडुरंग परमात्म्याकडे जात असताना, पाहत असताना जी माझी नजर असते, जे माझे अष्टसात्विक भाव जागृत होतात, ते भाव मी मरेपर्यंत माझ्या नजरेसमोर ठेवतो. मागाशी बोललो, मला माझ्या नजरेत स्त्री नाही, पुरुष तुम्ही कोणीच नाही, तर तुमचं कोण नाही. माझ्या नजरेत तुम्ही काहीच नाही, फक्त एकच येता जनावर तुमचा, इतकंच आहे माझ्या नजरेमध्ये. ती नजर हे पहा, तुम्हाला कळत नाही नजर. हे आपण ह्या जातीचे, पुरुष जातीचे, आपण पुरुष जातीच्या माणसं थोडी येडपडे त्या ह्या बाबतीत. पण माझ्या जनाबाई मुक्ताबाई यांना नजरेचा अर्थ एका क्षणात कळते कोणाची कशी नजर आहे. म्हणून आपण रामकृष्ण तू वागणंच ज्ञान. किती लय महत्व नाही, ज्ञान नसलं आता मला काहीच नाही. तुम्हाला मगाशी बोललो ना की माझ्या इतका मूर्ख मार्ग, येडपट मार्ग दुसरा कोणताच पाय भेटणार नाही. तुम्हाला कळतं बरं का, खाली बसले बायला कळत, मला दिसायला कळायले की त्यांना
चांगल्यापर्यंत काकडावरती येते हे मला कळायले. पण मी जरी मला एकच कळतं, फक्त एकच आहे की रामकृष्ण रामकृष्णाचं, कारण माझ्या मागे पुढे माझा पांडुरंग परमात्मा राहायला पाहिजे. आणि राहतोच का राहतो? मी पांडुरंग परमात्माची माळ गळ्यात घातलेली आहे. ही पांडुरंग माळ आहे, पांडुरंग कुंकू द्यायला मी माझ्या नसा पांडुरंग परमात्मा फिरलेला आहे. मग मी जर पांडुरंग परमात्मा आहे तर पांडुरंग परमात्मा ही जिम्मेदारी आहे माझं रक्षण करायची. जसं एखादी बाई, आता माझी बायको, मी जरी म्हणलो माझी बायको मला माझी बायको मला आसक्ती नाही, ती शरीराची आसक्ती मला नाही, फक्त ती चांगल्याची मुलगी मला आवडते, चांगल्याची पुण्यवानाची मुलगी मला आवडते. पण जेव्हा कवा हे आसक्ती आपण नाही ठेवली तर आपलं भलं होणार आहे. आसक्ती ठेवली तर काहीच भलं होणार नाही, काहीच नाही. म्हणून आपण रामकृष्ण म्हणले, रामकृष्ण म्हणलं तर तुमचं काहीच अडचण होणार नाही. पण मागं पुढे माझा पांडुरंग राहतो. माझे तुकोबर आहे अभंगाच्या तृतीय चरणा सांगतात, काहीच अडचण पडत नाही. कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपण नामस्मरण, पांडुरंगाचं नामस्मरण करायचं, प्रत्येक क्षणाला नामस्मरण करायचंय. आणि आपण नामस्मरण केलं ना तर पांडुरंग आपली लाज राखतो. पण तुम्हाला नामस्मरण करावंच लागल, तसं गुपचूप नाही जमणार नाही तुम्हाला. म्हणून नामस्मरण केलं पांडुरंगाला लाज राखतो. कारण मगाशी तुम्हाला बोललो की बायको ज्या क्षणात आपली बायको म्हणून आली आहे त्या बायकोच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिचा सन्मानपूर्वक सांभाळ करणं पती ह्या नात्यानं त्याचं धर्म कर्तव्य. कोणाचंही असं वाऱ्या सोडता येणार नाही. जर वाऱ्या सोडायचं असेल तर मग लग्नच काळजी करत नाही. लग्नच काळजी, वाऱ्या सोडायचं ना तर मुलं बाळ हे काळजी करत नाही. मुलं बाळ जास्त संसार आहे. आता खरं तर मला लग्न करायचं नव्हतं, रडून सांगितलं होतं की मला लग्न नको नको. पण आपलंच कसं असतंय, आपल्या मराठ्यामध्ये नोकरी लागली की ते गळ्यात घडगी पडतेच, नाही झालं पडते, सोप पडली असं. तर हे आपण मरेपर्यंत मुलाबाळात सांभाळ करणे, मुलाला योग्य तैसूस करून ठेवणे. आणि मुलाबद्दल मुलासाठी पैसे कमवून ठेवायची गरज नाही. मुलासाठी पैसे कमवून ठेवायची गरज नाही. त्याचं कारण आहे पूत सपूत तो क्या धन संचय और पूत कुपूत तो क्या धन संचय. मुलगा चांगला जन्माला आला ना तर पैसे कमवायची यासाठी गरज नाही. फक्त मुलाकडे
पैसे कमवायची पात्रता निर्माण करून द्यायची फक्त आपण. मुलगा खुद बखूद पैसे कमी, म्हणजे मुलाला फक्त आपण काय करायचंय, बाप या नात्यानं मुलाला फक्त पात्रता तयार करून द्यायची की तू पैसे कमाल इतकं लायक झालास ना, आज पैसे आपोआप कमवतो. समजा बापानं मुलाला डॉक्टर करून देणं, पात्र झाले. समजा शिक्षकाची नोकरी लावून देणं, की पात्र झाले, बस पुन्हा पैसे कमी ठेवायची गरज आहे का? नाही. आणि पूत कुपूत तो क्या धनसंचय. जर मुलगा जर वाईट असेल, व्यसनी असेल, तर धनसंचय करायची गरज नाही. त्याचं कारण आहे मलाच माझं बोलायचं. मी जर समजा धुऱ्यावरचा दगड इकडं तिकडे लावीन, इकडचा उचला तिकडे ठेवीन, तिकडं तिकडे ठेवीन, वरचीवर इकडे गावातले विटा आणि घरात ठेवून देईन, दगड आणि घरात ठेवून देईन, काही आणि घरात ठेवून देईन, पुन्हा माझं घर बांधून. समजा मुलं इतकं तयार करून इतकं तयार करून इतकं तयार करून. लक्षात ठेवायचंय, दैवी संपत्ती फक्त जया जाते, आसुरी संपत्ती विनाशाला कारण होते. विनाशकाले विपरीत बुद्धी. पैशाच्या जगात फक्त 3च मार्ग आहेत. पैशाच्या जगात 3 मार्ग आहेत, दान, भोग, विनाश. पैसा दानातून पैसा जितका खर्च करता तितकं तुमचं हे गळ्याचं ताट आहे ना, हे गळ्यात ताट ढिला होणार आहे. भोग हे कपडे, हे भोगाला कपडे, यासाठी पैसा खर्च झालाय. आणि विनाश, मला वाटतं आयुष्यात मी अजून हॉटेलमध्ये गेलो नाही. बोलणं सोपं आहे, वागणं दिसला कळतं का? त्याचं कारण आहे विनाशात 1 रुपया घालायचा नाही आपला, एकही नाही, जे 90% पैसे इकडे घालायचे इकडे. आता काल परवा वाईट क्लिक झाली माझी, मी ऐकल्या सर्व मानतो की 50 लाख रुपये मी माळीसाठी खर्च करणार आहे. काल परवा साठी एक मुलाखत एका माणसाने घेतली, मोठ्या युट्यूबवाल्यानं, ती व्हायरल झाली, महाराष्ट्रात झाली. म्हणजे 50 याच्या आधी काही पैसे खर्च केले तर, आणि आता उद्या परवा माझे पेन्शनचे पैसे येणार तर, पेन्शनचे असते सेवानिवृत्ती पैसे येणार तर, ते पैसे हे पैसे 50 लाख रुपये सगळे मला माळीसाठी खर्च करायचं. म्हणजे अहंकार नाही दाखवायचं मला, फक्त ते करायचं. का करायचं? दानात पैसे का खर्च करायचे? कारण यासाठी करायचे ना की माझा गळा फक्त ढिला करून घ्यायचा आहे. अंतकाळी मला कोणी सोडणार नाही. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण राम म्हणल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही रामकृष्ण रामकृष्ण म्हणा. आपण आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. विठोबा कुमार भक्त आपण ओळखले पाहिजे, भक्त संगत केली पाहिजे, भक्त सेवा केली पाहिजे, भक्तासोबत राहिलं पाहिजे. आणि माऊली, मला असं खूप वाटतं बरं का, तुम्ही तर आमच्या गावाजवळचे समजा, आता मी मातेलाच राहतो ना, मी कसा आहे तुम्ही अचानक येऊन मला तपासलं पाहिजे, सांगून नाही आलं पाहिजे. सांगून आले माणूस सावध होतो. सावध झालो हा अर्थ वेगळा झाला. समजा मी वेगळ्या अर्थ सावध वेगळ्या अर्थ वाक्य बोललो, ते मला पटकन आठवण वाक्य बोललो मी. तर मी कसं आहे नेमका, कारण माझं बोलणं आणि वागणं यात फरक आहे का, नाही तर किती आहे. कारण बोलायचे ना 100% कसं वागायचं, वागल्याशिवाय काहीच बोलायचं पावले. जे माणसं बोलतात तसं वागायचं, गोड गोड बोलणं नाहीच. जे आहे ते वास्तव सत्य. आपण रामकृष्ण रामकृष्ण पर्यंत नाही. माऊली, मी कालपर्यंत धर्म कीर्तन आपलं केलं, कालपर्यंत मी शाळेवर शिक्षक होतो. 30 तारखेपासून आयुष्यात फक्त 10-12 दिवस शाळा चुकली असेल आयुष्यात. म्हणजे 34 वर्षे बोलणं लय सोपं आहे. जसं मग बोललो ना, बायाला जळणं किती आवड आहे, जळायला किती त्रास होतं, की मन कसं 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 त्रास होतं. तसं इतकं 10-12 दिवस फक्त शाळेतून गैरहजर राहिलो. डुम्मा नाही, डुम्मा कळत नाही तुम्हाला, पण ते दुपारून पळून जाणं. आता मास्तर कळत होते म्हणजे अवघड आहे असं. तर ते बी नाही, काहीच नाही. प्रार्थना कोणी येऊ का नाही येऊ, आपण एकट्याने प्रार्थना घ्यायची, नाही आलं कोणी काय करणार आपण कोणाशी. कारण पांडुरंग परमात्मानं मला जे काम दिलंय ते काम फक्त इमानदारी करायचं. कारण शिकवायचं काम सोडून जर मी कीर्तन करेन, माळी घेईन, हे करेन, हे 100% ढोंग आहे.
हे ढोंकाचे काय करते तुम्हाला कळत नाही ढोंक त्याला कळते ना रिटायर झाल्या 2-3 दिवस मी गेलो काल गेलो रिटायर झाला कोण जात नसतं ना पण जाऊन शिकव विशेष म्हणजे प्रत्यक्ष वर्गावर शिकवलं मी काय अडचण नाही कारण माझं सवय ना पडे वळणं हे सवय पडे ना त्याला लेकराला लढा लागतो ना त्याला आपले सर आले येरी काय ओरडत नसते तर येरी दररोज गेला की ओरडतात लेकर पण काल परवा असं 2-3 गेल्यावर सर ती ओरडले का ओरडले त्याला उत्साह वाट अरे आपले सर आले ना हे आपुलकी हे प्रेम जिव्हाळा आहे वात्सल्य हे आपल्याला 100% मोक्षाकडे नेणारे घटक आहे आपण रामकृष्ण जे काम केलंय तुम्हाला खुरपायचं काम देऊ इमानदार काम करायचं मी लोकांची रोजानं खुरपी झालं हे इथं गटी इथं त्रास होते खुरपी झाला तेव्हा गरिबी असते ना 10वीला नापास झाल्यावर 1 वर्ष लोक साल मी घातलेलं तेव्हा तुम्हाला जसं म्हणलं ना 7 विषयात एम ए म्हणलं मी त्याच्यापेक्षा 1 वर्ष लोक साल घातलं हे महत्वाचं घटक आहे म्हणजे आपण रामकृष्ण आपला उद्धार होतो म्हणून प्रत्यक्षात माझे नारायण तुका जनाबाई मुक्ताबाई आपला मुलगा मुलगी शिकते का नाही हे तुम्ही जातीने अभ्यास करून घ्या स्वतः इथं बस मांडीवर बस इथं बसून अभ्यास कर पोरग नावाची जात 90% शिकत नाही माझी भूमिका काय बघा मी माझी जिंदगी आयुष्य गेलं माझं 90% पोरग नावाची जात शिकत नाही माय बापाला चलवतात म्हणजे उलट माय बापाला वाटतं हे ना मला म्हातारपणी योग्य मार्गाने चालवावं म्हणजे घरदार संसार चालवा पण आताच चालवतात माय बापाला म्हणून अभ्यास मुलाचा अभ्यास इथं बसून करून घे इथं अभ्यास कर हे केलं तर आपलं होणार आहे मुलगी नावाचा अभ्यास करते मुलीवर माझा कुठलाच आक्षेप नाही मुलगी नावाचा अभ्यास करते पण मुलापेक्षा 10 पट धोकादायक मुलगी नावाचा आहे मुलगी नावाचा 10 पट धोकादायक आहे बाई इथं बसून अभ्यास कर मैत्री करते नको इथं बस इथंच अभ्यास कर कोणाच्या नाही जायचं काय करायला पाहिजे म्हणून आपण रामकृष्ण तुमचा उद्धार होणार आहे भौतिक संपत्ती आवश्यक आहे आध्यात्मिक संपत्ती जास्त आवश्यक आहे हे जर आपलं केलं तर आपला उद्धार होणार त्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाहीच म्हणून ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई जाणकार म्हणजे तुमचं गाव जाणकार आहे असं युक्तीला चालू कीर्तन उद्या कोणी ऐकू शकतं म्हणून उद्या जर असं वाटत तुम्हाला की महाराजांनी आबा घेतला कोणता भक्त आईशी जाणार देवदास आणि किती बोलले आबाजवळ किती गेले किती नाही बरं का वास्तविक फार माझी काय पात्रता नाहीये म्हणून आपला मागं पुढे पांडवपणा असतोच आणि प्रत्येक क्षणाला तुम्ही चांगलं काम करा तुम्हाला पांडवपणा साथ देतो वाईट काम केले तर त्याचं फळ भेटेल म्हणून तुका आपल्याच्या शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे सावकाश तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय
बघतायचे जाना जे देली उदास गेले आशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे चंदन माता पिता निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडून आले तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहेब घातली भय नरका जाणे. आपण सतत रामकृष्ण म्हणलं तर आपल्याला कुठल्याच भय राहत नाही, काही नाही. पांडव पर्वत आपल्या पाठीमागे समोर उभा राहतो. अशा प्रकारची परिस्थिती आहे. माझी दानाबाई मुक्ताबाई ज्ञानोबा तुकोबा प्रत्येकाला लक्ष घ्यायचं की इथं आहे तोपर्यंत फक्त महाराज आहे. मी इथून बाजूला झालं कोणी दर्शन घ्यायचा प्रयत्न करायचा नाही, कोणी दर्शन घ्यायचा प्रयत्न करायचा. मी साधा माणूस आहे. तुमच्या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मदत. नुसतं बोलायचंच नाही, नुसतं बोलायचं नाही, वागायचंच. म्हणून माळी घेताना सुद्धा पटपट आता आपल्याला वेळ घाई आहे, पटपट माळी घेणं सरळ निघून जाणे, म्हणजे निघून जाणे जेवणाला काय असेल प्रकार पूर्ण करणे. इथं वेळ वाया घालायचा नाही आणि प्रत्येकाने काळजी घ्यायची. हे आपलं डोकं घ्यायचं. माझी जनाबाई मुक्ताबाई ज्ञानोबा तुकोबा आपण रामकृष्ण म्हणायचं, त्या तुमचा खरा उद्धार आहे. मी अभंगाच्या फारच लांब राहिलो, कारण अभंग तुकोबारायण ज्या भूमिकेतून अभंग घेतला आहे त्या भूमिकेच्या जवळ सगळे नाही आणि माझी पात्रता नाही. तुकोबारायचा अभंग म्हणजे आकाशातली वीज आहे. त्या विजेला पात्रता नसताना जर स्पर्श केला तर फार आवड होते. म्हणून आपण रामकृष्णाचं फक्त एकच आहे, तुमच्या चरणाचा दास इतकंच महत्वाचा घटक आहे. म्हणून आपण रामकृष्ण म्हणून पाहिजे. आणि या ठिकाणी महाराजांनी सेवा दिली, आपण गावकरी मंडळींनी खरं तर आनंद वाटला. आमच्या जनाबाई मुक्ताबाईचा आहे.
तुम्हाला खूप ज्ञान आहे. खाली बसल्या बायला ज्ञान आहे, मला लक्षात आलं, मग बाबतीत बोललो मी, खरं ज्ञान आहे, फक्त थोडं पुश करणं आवश्यक. थोडं प्रोत्साहन, तुका म्हणे सत्य कर्मवे साहेब, इतकं पुढचं नको. म्हणजे तुम्ही थोडंसं सुरुवात करा, 100% तुमचं भलं होणार. तुम्हाला खरंच चांगलं आहे, ऑडिट चांगलंच आहे तुम्ही. फक्त आपल्याकडे अभाव कोणता आहे? आत्मविश्वास. थोडं आत्मविश्वास थोडं ठेवा, तुमचं 100% कल्याण व्हायचं आहे. फक्त प्रयत्न करता तुमचा फायदा होणार आहे. म्हणून दादाबाई मुक्ताबाई ज्ञानोबा तुकाराम या ठिकाणी मला महाराजांनी संधी दिली. महाराजांची पुन्हा एकदा नमन व्यक्त करतो. सर्वांच्या चरणी दिन होतो, नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा माझे ज्ञानोबा तुकोबा, माझे रणजित पडवळीकर, मोतीराम महाराज, माधव महाराज यांना मी समर्पित करतो. आणि या ठिकाणी सेवेला मी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर राम कृष्ण हरी जय जय भक्तायशी दाना जे दे उदास गेले आश्रमाचं निवारण असं सुंदर चिंतन महाराजांनी इथं केलेलं आहे. खरंच ते भक्तच आहेत, त्या अभंगाप्रमाणे ते त्यांचं आचरण आहे. पण त्यांचा जो त्याग आहे, ते शिक्षक आहेत, पण साधी आणि सोपी भाषा आहे, सगळं समजणारी भाषा आहे. त्याचा त्याग असा आहे, तुम्हाला सांगतो, यूट्यूबवर त्यांचं एक मुलाखत आहे. अशोक महाराज बाभुळगाव त्यांचं गाव आहे, आणि यूट्यूबवर तुमची मुलाखत ऐका. अशोक महाराज सर्च करा,
आणि त्यांची फार सुंदर मुलाखत आहे. अशोक महाराज बळबळेकर, हा परभणीकर. पहा असं त्यांचं एका युट्यूबवर चॅनलवर त्यांची मुलाखत तुम्ही ऐका. त्यांची मुलाखत अशी आहे, त्यांना आता ते रिटायर झाले, त्यांना 50 लाख रुपये पेन्शन मिळाली. किती? 50 लाख. 50 रुपये नाही, पण ते 50 लाख रुपये ते आपल्या वारकरी संप्रदायाकरता ते काय करणार आहेत की खर्च करणार आहेत. आता इथं माळ त्यांनी बुक्का सोबत आणला, माळी सोबत आणल्या, ते फ्रीमध्ये माळ देणार आहेत. आणि बुक्का लावला त्यांच्या सोबतचा, आणि त्या बुक्क्याचे आणि त्या हाराचे पैसे ते आपल्याकडे दिले. म्हणजे पाहण्याची काही एक धारणा आहे आणि त्यांचा संकल्प आहे, असा त्याग आहे. आणि ते काही आता गाडी आणली, आता येणं जाणं ते काही घेत नाही. आणि कोणीतरी त्या ठिकाणी काही आवश्यकता पडली संप्रदायाला तर ते मदत करतात. असं त्यांचं फार मोलाचं काय आहे, त्याग आहे, फार त्यांचं असं त्यागच आहे. म्हणून ते भक्ताशी जाणार जे उदास आहेत, हा अभंगमध्ये ते वागतात. पहा असं सुंदर चिंतन त्यांनी आपल्याला मांडलेलं आहे आणि केलेलं आहे. सुंदर त्यांनी त्या प्रकारे की आपल्याला नामबोध दिलेला आहे. पहा नाम आपण घेतला पाहिजे, त्याग शिकला पाहिजे. त्याचा त्याग फार महत्वाचा, त्यागातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा आपण की पहा त्यांचे आभार आहेत, फार कृतज्ञता आपण व्यक्त करू. त्यांना एक आपण आपल्या आश्रमातर्फे एक शालाही शिरपड देऊ. शाल घ्या, शाल गुडचा प्रसाद सत्कार. हा आश्रमातर्फे बाबांचा बाळ मी काहीच करत नाही, अहंकार नको मला, मी करतो. पांडुरंग परमात्मा करून घेतो, माझं काहीच संबंध नाही. आपले पुण्यतिथी रामानंद स्वामीजी बाबांचे गुरु म्हणजे आपले आजी गुरु अशी आपण पुण्यतिथी साजरी करतो दरवर्षी. आज यावर्षी काय केलं की एक दिवस अगोदर घेतली. आपण 12 तारखेला करत असतो, आज 11 तारखेला आपण म्हणजे एक दिवस म्हणजे 2 दिवस अगोदर असते. कशामुळे? आता पळसखेडा मोठा कार्यक्रम आहे, 12 उद्या चालू होणार आहे, 12 आणि 13. कोणाला जर त्या कार्यक्रमाला यायचं असलं तर गावातून टेम्पो आहे, जीप आहे, रेल्वे आहे, एसटी आहे. तुम्हाला काय फुकट किती आहे एसटीचं रेल्वेचं जाऊ शकता. मग आपापल्या परीने तुम्ही पळसखेडा जा, उद्या परवा. अशी बाबांची सूचना आहे आणि आमची सूचना आहे. झालेल्या कार्यक्रमाचं समाप्त करू. आता महाप्रसाद आहे, या पट्ट्या काढा. आणि कोणाला माळ पाहिजे असली, ज्यांना माळ आहे त्यांना घेऊ नका, ज्यांना नाही त्यांना घ्या, दुसऱ्याला कामा येईल, आहे की नाही. अशा प्रकारे सूचना आहेत. आणि इथं बसतील महाराज आणि ते माळा देतील. आता या पट्ट्या काढून घ्या आणि इथं पंगत बसा, काही बाहेर बसा, काही आत बसा. पुंडलिका वदन ठोर श्री